रामराम मंडळी. मराठा आरक्षण आजच्या तारखेला महाराष्ट्रातील सगळ्यात ज्वलंत प्रश्न. हो, ज्याच्यामुळे हे सरकारच नाही तर सगळेच राजकीय पक्षसुद्धा हादरून गेले आहेत. मनोज जरांगे पाटील साहेब यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमरण उपोषण चालू केलं होतं, ज्याला काल स्थगिती देण्यात आली. खरं तर लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगायला हवा, अशी सकल मराठा समाजाची इच्छा होती आणि ह्या उपोषणात कुठेतरी शिथिलता यायला पाहिजे होती, अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि तसंच काहीसं झालं काल जेव्हा सरकारच्या शिष्टमंडळानं यासाठी मध्यस्थी केली. हो, सरकारच्या शिष्टमंडळानं काल मनोज जरांगे पाटील साहेब यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. पण नक्की घडलं काय? या उपोषण सोडण्यामागं काय नक्की कारणं आहेत ते जाणून घेणं आपल्याला गरजेचं होतं. सरकारतर्फे धनंजय मुंडे असतील, भामरे असतील, सावे असतील, उदय सामंत असतील आणि न्यायमूर्ती गायकवाड असतील आणि अजून काही शिष्टमंडळात जे सदस्य होते ते तिथं मनोज जरांगे साहेब यांची भेट घेण्यासाठी गेले. तिथं गेल्यानंतर न्यायमूर्ती गायकवाड जे होते त्यांनी कायदेशीर बाबी, मराठा आरक्षण देण्यासाठी ज्या कायदेशीर बाबी आपल्याला तडजोड करावी लागणार आहेत त्याची माहिती त्यांना दिली गेली. त्यानंतर यासाठी थोडासा वेळ लागणार आहे हेही त्यांना सांगण्यात आलं. म्हणजे आपल्याला असं आरक्षण उभं करायचं आहे की जे कोर्टात रिजेक्ट झालंच नाही पाहिजे. त्यासाठी पुढं निर्माण होणाऱ्या अडचणी, त्यासाठी गोळा करावे लागणारे पुरावे, आपल्याला त्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे, हे न्यायमूर्तींनी जरांगे पाटील यांना समजावलं. आपण याआधीही म्हटलं होतं की इतक्या सहजासहजी हे आरक्षण मिळणार नाही, त्यासाठी थोडासा वेळ द्यावाच लागणार आहे. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे, सामाजिकदृष्ट्या मागास आहे, हे पुरावे आपल्याला सरकारला द्यावे लागतील. त्यानंतरच आपलं जे आरक्षण आहे ते कायमस्वरूपी टिकेल. हे सगळे मुद्दे न्यायमूर्तींनी त्यांना समजावले. मागच्या वेळी जेव्हा आरक्षण आपल्याला मंजूर झालं होतं त्यानंतर ते नामंजूर झालं, त्यासाठी ज्या त्रुटी होत्या त्या आपल्याला भरून काढायला हवेत, यासाठी न्यायमूर्तींनी त्यांना थोडंसं समजावलं. त्यानंतर न्यायमूर्तींनी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागं घेतलं. पण हे उपोषण मागं घेताना मनोज जरांगे पाटीलनी काही मुद्दे पुढे उपस्थित केले. ज्यातला सगळ्यात पहिला मुद्दा होता की सरकारनं जे हे शिष्टमंडळ पाठवलंय ते फक्त चालढकल करण्यासाठी पाठवलं नाही ना, हे पहिलं प्रूफ करा. म्हणजे थोड्या दिवसासाठी आपण चालढकल केली आणि पुन्हा आहे तसंच चालू झालं, हे चालणार नाही. मुद्दा नंबर 2, मराठा आंदोलकावरील जेवढेही गुन्हे या आंदोलनादरम्यान लावले आहेत ते सगळेच्या सगळे माघारी घेतले जावेत. त्यासाठी तिथे उभे असलेले पोलीस आयुक्त यांनी तात्काळ सांगितलं की पुढच्या 15 दिवसामध्येच सगळेच्या सगळे गुन्हे, मराठा आंदोलकावरील सगळेच्या सगळे गुन्हे मागे घेतले जातील. मुद्दा नंबर 3, मराठा आरक्षण हे सरसकट मराठा समाजाला मिळालं पाहिजे. फक्त पुरावे मिळाले तेवढ्यानंच नाही, तर सरसकट मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. मुद्दा नंबर 4, सरकारला यासाठी जर वेळ हवा आहे तर माझ्यातर्फे तो 24 डिसेंबर आहे. पण जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी थोडासा आग्रह करून 2 जानेवारी ही तारीख घेतली आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांनी सांगितलं की 2 जानेवारी नंतर कोणताही वेळ सरकारला दिला जाणार नाही आणि त्यानंतर जो मोर्चा होईल, जे आंदोलन होईल ते डायरेक्ट मुंबईमध्ये होणार आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घराचा उंबरासुद्धा जरांगे पाटील चढणार नाहीत, असं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी एक विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. आणि महत्त्वाचं म्हणजे हे फक्त आश्वासन नको किंवा चालढकल नको, तर यावर तात्काळ निर्णय हवा आहे, अशी सुद्धा मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. खरं तर एका बाजूला आपण आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढतोय, आपणच नाही तर इतर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढतंय, आणि दुसऱ्या बाजूला सरकार कंत्राटी भरतीवर भर देतंय, असा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. हा खरं तर विचार करण्यासारखा प्रश्न आहे की दुसऱ्या बाजूला कंत्राटी भरतीवर भर दिला जातोय, म्हणजे आरक्षण घेऊन तरी फायदा होणार आहे का? सरकारची ही गेम तर नाही ना. म्हणजे यात जिंकलं कोण? म्हणजे ही जी उपोषण माघारी घेऊन मनोज जरांगे पाटीलने चूक केली का? असंही खरं तर मनात विचार येतोय. म्हणजे यात जिंकलं कोण? सरकार जिंकलं, मराठा जिंकलं की जरांगे पाटील जिंकलं? काय सिद्ध होणार आहे यातनं हे 2 जानेवारीला आपल्याला कळेलच. तोपर्यंत खरं तर मराठा समाजाच्या या आरक्षणाला आपला सर्वांनी पाठिंबा द्यायलाच हवा. बघूया काय होतंय ते, लवकरच कळेल आपल्याला.